नमस्कार. आपण Googleला NTA नीट सर्च करूया. आजचं एक लेटेस्ट अपडेट आहे. आजची दिनांक आहे 24 जानेवारी 2025. आपण ज्यावेळेस Googleला NTA नीट असं टाइप करतो आणि सर्च करतो, तर त्यावेळेस सुरुवातीला तर तुमच्या समोर ही जी वेबसाईट आलेली दिसते. तर यावर आपण क्लिक करू. हे जर आपण क्लिक करून बघितलं नंबर 1 ची वेबसाईट, ठीक आहे. यावर आपण क्लिक केल्याच्या नंतर आपल्या समोर एक जी पण आपली नीटची वेबसाईट आहे, तर ती दिसते आणि यामध्ये जे लेटेस्ट अपडेट आहे तर ते आपल्याला जर तुमचा मोबाईल जर समजा डेस्कटॉप मोडवर असेल, तर या साइडलाच तुम्हाला हे दिसणार आहे. आता यामध्ये हे सुरुवातीचं नंबर 1 चा अपडेट जे आहे, तर ते आजचा अपडेट आहे. तर यावर आपण क्लिक करूया नंबर 1 च्या अपडेटवर. ठीक आहे. ज्यावेळेस आपण यावर क्लिक करतो, तर त्यावेळेस या ठिकाणी एक व्हिडिओ तुम्हाला दिलेला दिसेल, की जो डिजी लॉकरचा आहे. हा कशा संबंधीचा आहे? तर मित्रांनो यामध्ये दिलेलं आहे, की अपार आयडी नेमका कसा काढायचा? जर समजा तुमचा अपार आयडी आतापर्यंत निघालेला नसेल, तुम्ही जर कुठेही एखाद्या कॉलेजमध्ये जॉइन नसाल, तर तुम्ही अपार आयडी जनरेट करू शकता डिजी लॉकरवरून. तर हे सगळं या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप देण्यात आलेलं आहे. ठीक आहे. आता वेबसाईट जी आहे, तर ही तुम्हाला समजली असेल. आपण काय करूया, की अपार आयडीचा व्हिडिओ नंतर तुम्ही बघून घ्याल. आपण यातून थोडं बॅक येऊ आणि बॅक आल्याच्या नंतर नंबर 2 ची जी वेबसाईट आहे, तर यामध्ये ही वरची वेबसाईट वेगळी आहे आणि ही वेबसाईट थोडी चेंज झालेली आहे. तर यावर आपण क्लिक करू. यावर क्लिक केल्याच्या नंतर जे काय नोटिफिकेशन आहेत, तर ते सगळे इकडं आलेले दिसतात आपल्याला. तर यामध्ये जे नोटिफिकेशन आपल्याला चेक करायचे तर हे नोटिफिकेशन जे पहिलं आहे. तर 1 नंबरचं जर नोटिफिकेशन आपण यावर जर का क्लिक केलं, सुरुवातीला आलेलं, ठीक आहे. तर हे मी डाउनलोड करून घेतलेलं आहे सुरुवातीला आलेलं नोटिफिकेशन, की जे आजचं आहे. तर तेच मी तुम्हाला त्या डाउनलोड्समध्ये दाखवतोय. बघा. हे डाउनलोडचं नोटिफिकेशन की जे 1.34 MBचं आहे NTAच्या वेबसाईटवरचं. यावर आपण क्लिक करूया आणि यावर क्लिक केल्याच्या नंतर बघा ही एक पब्लिक नोटीस आहे, आजचीच आहे आणि हे कशाबद्दल आहे? तर या ठिकाणी हे सेंटेन्स खूप महत्वाचं आहे. बघा, इट इज क्लिअरिफाय दॅट अपर आयडी इज नॉट मॅन्डेटरी आहे आणि हे 2025 ची जी आपली नीटची एक्झाम होणार आहे. सर अपर आयडी काढणं गरजेचंच आहे का? कंपल्सरी आहे का? तुम्हाला तुमचं आन्सर मिळालं, की अपर आयडी काढणं गरजेचाच आहे असं नाही. तुम्हाला अपर आयडी जर काढायचा नसेल, तरी सुद्धा चालणार आहे. आणि आता आधार अपडेट करायचं का सर? तर हा पण खूप महत्वाचा प्रश्न आहे. जर तुमच्या नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक असेल, तर आधार अपडेट करून घ्याल. आता जर समजा नाव थोडं मागं पुढं आहे, वडिलांचं नाव म्हणजे अगोदर सरनेम आहे, नंतर तुमचं नाव आहे, नंतर वडिलांचं नाव आहे. पण पासिंग सर्टिफिकेटवर त्याचा क्रम थोडा बदललेला आहे. तर याला काही अपडेट करायचं काम नाही. ठीक आहे. जिजाऊ अकॅडमीला नवीन असाल, नक्की एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका. लेटेस्ट अपडेटसाठी आज आपण थांबूया. ओके, बाय.